उन्हाळा स्पेशल उन्हाळी वाळवणाच्या किंवा थंड पेयाच्या रेसिपींसोबतच आपण आहारामध्ये हलका फुलका आहार घेता यावा यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज पाहत आहोत। आणि आजच्या भागामध्ये आपण हा अगदी चमचमीत मटार पुलाव बनवलेला आहे। त्याचबरोबर हा मटार पुलाव घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेला आहे, कारण कविताच किचनचं तर ठरलेलंच आहे की अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये प्रत्येक रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करायचा। त्याचबरोबर घरातील सर्वांच्या पौष्टिकतेचा विचार करून प्रत्येक रेसिपीज बनवायची, जेणेकरून आपल्याला जीवनसत्वयुक्त पोषण तत्वांयुक्त आहार आपल्या घरातील सर्वांना देता येईल। त्यासाठी प्रत्येक रेसिपी आपण अगदी नवशिक्यांच्या दृष्टीने तयार करत आहोत, जेणेकरून तुमची पहिल्या प्रयत्नात बनवून परफेक्टच तयार होईल। आणि त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स देखील आपण शेअर करत असतो। त्यामुळे सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ते समजण्यास मदत होईल। नमस्कार, मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशल रात्रीच्या जेवणासाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी चमचमीत हा मटार पुलाव तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे, तर 1 वाटी आपण हिरवा मटार घेणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला जर मटारचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तरी करू शकता। 1 वाटी ऐवजी पाऊण वाटी घेतलं तरीही चालणार आहे। आता 1 वाटी बासमती तांदूळ आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आणि कमीत कमी 20 ते 25 मिनिटासाठी हा असाच भिजत ठेवायचा। त्यानंतर स्लाइस केलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याची छान अशी आपण एक ठेचा तयार करून घेणार आहोत, ज्यामुळे अगदी छान असा हा पुलाव चवीला तयार होतो। हा ठेचा तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे, साधारणतः 25 ते 30 मिनिटं झालेली आहे। भातामधील तांदूळामधील सर्व पाणी आपण काढून टाकलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं। आता या स्टेजला तुम्हाला तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करायचा असेल तरी करू शकता, परंतु मी नंतर यामध्ये साजूक तूप टाकणारच आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। साधारणतः 1 चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1.5 चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा जिरं एवढं टाकलेलं आहे। जिरं देखील तेलामध्ये छान असं फुललं की यामध्ये टाकणार आहोत स्लाइस केलेला मध्यम आकाराचा एक कांदा। कांदा आपण उभा स्लाइस करून घेतलेला आहे आणि कांदा तेलामध्ये हलकासा परतवून घ्यायचा। अगदी 30 ते 40% कांदा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। हे पहा, एकसारखा हलवत छान असा आपण हा कांदा या ठिकाणी भाजून घेतलेला आहे। साधारणतः 25 ते 30% कांदा भाजल्यानंतर आपण यामध्ये ही चटणी वगैरे आपण सर्व यामध्ये ॲड करणार आहोत। आता काजू मी नंतर ॲड करणार आहे। तुम्हाला जर काजू फ्राय केलेले आवडत असतील तर ह्या स्टेजला तुम्हाला लगेचच यामध्ये काजू ॲड करायचे आहे। काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला स्किप करायचे असतील तरी देखील ते करू शकता। या ठिकाणी आपण कोथिंबीर, हिरवी मिरचीचा ठेचा आणि कढीपत्ता छान असा यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण तांदूळामधील सर्व पाणी काढून टाकलेलं होतं आणि हा तांदूळ यामध्ये टाकणार आहोत। आता जेव्हा आपण 20 ते 25 मिनिटं तांदूळ छान असा भिजत घालतो ना, त्यामुळे तांदूळ पटकन असा 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतो, जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे मी हा पुलाव कुकरमध्ये न करता कढईमध्येच करत आहे। तुम्हाला जर कुकरमध्ये करायचं असतील तर अगदी 1 शिट्टीमध्येच हा पुलाव अगदी तयार होतो। हे पहा, त्यानंतर आपण यामध्ये जो मटार घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला होता तो टाकलेला आहे। या अगोदर आपण हिरवा मटार अगदी पूर्ण उन्हाळ्यासाठी स्टोअर कसा करून ठेवायचा त्याची रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे, मागच्याच आठवड्यामध्ये केलेली आहे। ती जर कुणाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर पाकळ्यांचे 8 ते 10 काजू टाकलेले आहे। सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेतलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी पाण्याचं मेजरमेंट जर म्हणाल ना तर तांदूळ आपला छान असं भिजलेला असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण तांदूळ भिजेल इतपत पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये खडे मसाल्यामध्ये तमालपत्र आणि मिरे टाकलेले आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला जर या ठिकाणी
खडे मसाल्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असतील तर तुम्ही खडे मसाले आणखीन दुसरे काही टाकले तरीही चालणार आहे, दालचिनी वगैरे. त्याचबरोबर तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक करू शकता. परंतु मी हा लहान मुलांसाठीचा हा पुलाव बनवत आहे, त्यामुळे या ठिकाणी खडे मसाले थोडे कमी क्वांटिटीमध्ये या ठिकाणी यूज केलेले आहे. सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेले आहे, कारण मीठ आपण सर्वात शेवटी टाकलेलं होतं. मीठ देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. जास्त हलवायचं नाही, नाहीतर भाताची शितं तुटतात. सर्वात शेवटी आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. साजूक तूप छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनटासाठी मंद आचेवर हा पुलाव छान असा शिजवून घ्यायचा. जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनटानंतर आपण चेक करूया पुलाव शिजला की नाही ते. हे पहा, साधारणतः 7 ते मिनटं झालेली आहे. पुलाव छान असा शिजलेला आहे आणि पुलावचा जो सुगंध आहे ना तो अगदी घरभर दरवळत आहे. अगदी परफेक्ट मोकळा असा छान असा आपला हा पुलाव या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. मटार पुलाव आहे, अगदी पौष्टिक रेसिपी आहे. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही पुलावची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा. हा पुलाव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल हलका फुलका आहारामध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणते पदार्थ रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला जर कुणाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकून हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता. कांदा लसूण मसाला बनवताना देखील आपण खूप जास्त अभ्यासपूर्वक हा मसाला बनवलेला आहे. अगदी डंकावर कुटलेला आहे पारंपरिक पद्धतीने. आणि त्यासाठी जो कांदा लसूण आपण यूज केलेला आहे तो कांदा लसूण आपण अगदी पाट्यावर वाटलेला आहे, कारण बनवतानाच आपण अगदी 5-5 किलोच्या बॅचेसमध्ये बनवत आहोत. त्यामुळे कांदा लसूण पाट्यावर वाटल्यामुळे अगदी पारंपरिक आपल्या आजी पणजी जो पाट्यावर मसाला वाटून भाज्या बनवायच्या ना त्या पद्धतीची चव आपल्या या कांदा लसूण मसाल्याला आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये वापरलेले प्रत्येक मसाले आपण शेतकऱ्याकडील केमिकल विरहित मसाले वापरलेले आहे. त्यामुळे अगदी शुद्धतापूर्ण आपला हा मसाला तयार झालेला आहे. घ्यायचा असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समधील जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घर बसल्या ऑर्डर करू शकता. या ठिकाणी छान असा चमचमीत आपला हा मटार पुलाव बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भाताची शितं अजिबातही तुटलेली नाही. परफेक्ट असा हा मटार पुलाव आणि जास्त वेळ लागत नाही. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी अशा पद्धतीचा मटार पुलाव एकदा नक्कीच बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.